बघा मित्रांनो, हा सरळ व्याजावरील प्रश्न आपण सूत्राशिवाय कसं सोडवू शकतो ते बघूया. कारण परीक्षेमध्ये आपल्याला खूप प्रेशर असते आणि कोणतेही सूत्र आपल्याला लक्षात राहत नाही. तर बघा, यांनी प्रश्नात काय म्हटले आहे, एक रक्कम 4 वर्षात दुप्पट होते, तर त्याच सरळ व्याज दराने तीच रक्कम किती वर्षात 5 पट होईल. तर बघा, ती रक्कम आपण 100 रुपये समजू. 100 रुपयाची रक्कम ही 4 वर्षात दुप्पट म्हणजे 200 रुपये होत आहे. म्हणजेच व्याज किती मिळालं असेल, 100 रुपये. परंतु त्यांनी काय म्हटलं, तीच रक्कम किती वर्षात 5 पट होईल म्हणजे 500 रुपये होईल. म्हणजे इथे व्याज किती मिळालं असेल, 400 रुपये. तर बघा, यावरूनच आपला प्रश्न कसा सुटतो, व्याज आणि वर्ष. आधी 100 रुपये व्याज हे किती वर्षात मिळाले, 4 वर्षात. आता किती व्याज पाहिजे आपल्याला, 400 रुपये व्याज पाहिजे. किती वर्षात मिळेल. तर बघा, इथे आपण तिरकस गुणाकार करू शकतो, परंतु परीक्षेत वेळ वाचवण्यासाठी आपण सरळ सरळ पट घ्यायची. 100ची किती पट आहे, 400, 4 पट. तर 4ची सुद्धा 4 पट घ्यायची. किती होईल 4 पट, 16 वर्ष. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर किती आहे, 16 वर्ष, पर्याय क्रमांक 1. असेच नवीन नवीन शॉर्ट ट्रिक बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.